सुदर्शन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या चारही जिल्ह्यातील श्री मायक्का देवी भक्तांच्या वतीने सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदान तारखेत बदल करण्यात यावी अशी जतचे आमदार गोपीचंद पडळकर व माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेली मागणी राज्य निवडणूक आयोगाने माध्यमिक शालांत परीक्षेच्या कारणावरून अमान्य केल्याने श्री मायक्का देवी भक्तांना श्री मायक्का देवीला बोनी दाखवण्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करावे लागणार आहे। कर्नाटक राज्य बेळगाव जिल्ह्याच्या रायबाग तालुक्यातील श्री क्षेत्र चिंचली मायक्का देवीला बोनी दाखवण्याचा मुख्य दिवस हा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मतदाना दिवशीच म्हणजेच 5 फेब्रुवारी रोजीच येत असल्यामुळे श्री मायक्का देवीचे सांगली जिल्ह्यासह सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यात देवीचे लाखो भाविक भक्त असल्याने हे भाविक भक्त मतदानापासून वंचित राहतील व यात्रेचा मतदानावर परिणाम होणार असल्याने या निवडणुका 5 फेब्रुवारी ऐवजी 8 फेब्रुवारी या दिवशी घेण्यात याव्यात अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती। त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडून चिंचली यात्रेसंदर्भात यात्रेला जाणाऱ्या भाविकांची माहिती मागवली होती। त्यानंतर सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी यात्रेसंदर्भात सकारात्मक अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता। त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने राज्यात दिनांक 17 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या माध्यमिक शालांत परीक्षेचे कारण पुढे करत आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केलेली मतदान तारखेत बदल करण्याची मागणी अमान्य करीत असल्याचे पत्राद्वारे कळवल्याने यावर अखेर पडदा पडला असून श्री मायक्का देवी यात्रेसंदर्भात मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी प्रशासनाने जनजागृती मोहीम सुरू करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेत्यांनी प्रशासनाकडे केली आहे। टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।